आज आपण खूपच मऊ आणि चविष्ट असा रवा केक बनवणार आहोत, तोही ओव्हनशिवाय। 1 कप रवा घेतलाय, अर्धी वाटी दही घेतले, अर्धी वाटी तेल, एक कप साखर घेतलं, थोडं कमी, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर बेकिंग सोडा, त्यात वेललेले इंसेस 3-4 थेंब टाकायचे। त्याच्याऐवजी तुम्ही इलायची पावडर भी घेऊ शकता। 1 वाटी दूध घेतलं, थोडं टाकून मी मिक्स करून घेते पूर्ण साहित्य। मिक्सरला लावून आता थोडं आपण वाटून घेऊया। तुम्ही रवा तुमचा किती 1 कप घेणार का 2 कप घेणार, त्यानुसार तुम्ही दही तेल वापरू शकता, घेऊ शकता। मिक्सरला आता लावून आपण थोडं फेटून घेऊया। रवा बघायचा आपण किती थिकनेस आहे, किती पातळ आहे। थोडंसं जास्त थिक पण नको, जास्त पातळही नको। केक आपला बरोबर बनला पाहिजे। पातळ जास्त झाला तर केक बरोबर बनणार नाही। थोडी अर्धी वाटी मी अजून दूध ॲड करते, थोडं थिकनेस जास्त आहे। आता आपण या रव्याला थोडं 15 मिनिटं सोक करायला ठेवायचं, म्हणजे ते रवा चांगला फुगून येईल आणि तेवढा केक आपला चांगला सॉफ्ट होईल। 15-20 मिनिटं ठेवा। मस्त रवा आता फुगून आलेला आहे। एका साईडला आपण पॅनमध्ये 6 इंचाचा टीन आहे, त्यामुळे थोडं तेल लावून घेते चारी बाजूने, म्हणजे केक आपला चिकटला जाणार नाही खाली। त्यावर मी बटर पेपर टाकत आहे, त्याच्यावरती पण थोडंसं तेल लावून मी चारी बाजूने हे करते। तुम्ही बटर पेपर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मैदा थोडंसं पावडर असं टाकून त्यावर हे करू शकता, शिंपडू शकता मैद्याचं पीठ। आता मी बॅटर त्या भांड्यामध्ये घेते। तुमच्याकडे जर हे केकचं भांडं नसेल तर तुम्ही नॉर्मल घरातलं भांडंही वापरू शकता। थोडंसं हलकं त्याला टॅप करायचं, म्हणजे सगळं बरोबर बॅटर बसलं जाईल। मी आता एका मोठा टोप घेतला आहे, त्याला तापवलं आहे थोडंसं 5-10 मिनटं। त्यात मी एक केकचं मोड ठेवलं आहे आतमध्ये टोपात, आणि आता ह्याला 30-40 मिनटं आपण वाफेवर ठेवायचं। माझ्याकडे टोप आहे म्हणून मी टोपात ठेवलं, तुम्ही कशामध्ये बी घेऊ शकता। आता मी जरा सुरी आतमध्ये लावून बघते, म्हणजे जर सुरीला चिकटलं असेल तर समजा कधी बनलं नाही आहे, सुरीला काही चिपकलं नाही, म्हणून ते केक आपला एकदम परफेक्ट झाला आहे। तुम्ही सुरीच्या ऐवजी तुमच्याकडे
कांदे असते तेही वापरू शकता. असं आपण या प्रकारे असं केक ओपन करायचा. वरती केकच्या वरचं ते बटर पेपर लावला आहे, तो हलकासा काढून घ्यायचा आहे. असा बटर पेपर काढून घ्यायचा आपण. आणि किती मस्त छान आपला सॉफ्ट आणि सुगंध आला आहे. आणि केकला छान रंग पण आला आहे. जास्त हे झाला नाही, जळल्यासारखा नाही झाला, ब्राउनिश कलर आला एकदम. आणि अशा प्रकारे आपण केकचे तुकडे करून घ्यायचे. केक आपला एकदम परफेक्ट जमला आहे. जर आपण त्या सुरीला चिकट लागत नाही, म्हणजे पूर्णपणे केक बनला आहे आपला. चारी बाजूला आपण कट करून घेतोय. बघा केक किती मस्त स्पॉन्जी झाला आहे बघा. मी आता गरम करून उचललंय. केकला खूप सॉफ्ट झालंय आणि मस्त